सर्वप्रथम तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बिटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल. तिला व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तिचा इंटरफेस अशा प्रकारे बघायला मिळेल. त्यानंतर फर्स्ट लिहायचं आहे, प्लसवरती क्लिक करून इमेज मीडियामध्ये जायचं आहे. इथून जर तुमचा फोटो असेल तर फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करायचा. अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर तुम्ही याची लेंथ शेवटपर्यंत खेचून घ्यायचे. खेचून घेतल्यानंतर तुम्ही इथे समोर यायचं आहे. या ठिकाणी 4.3 सेकंद आहे बिटवरती. इमेजवरती क्लिक करायचं आहे, एक कट द्यायचा आहे आणि इमेज एकदम अशा प्रकारे सॉंगच्या वरती आपल्याला सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. सो इमेज तुम्हाला सॉंगच्या एकदम वरती सेट करायची. अशा प्रकारे आपली इमेज या ठिकाणी सेट झाली. त्यानंतर तिथून तुम्ही बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला इफेक्ट तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमधून इम्पोर्ट करून घ्यायचं. इम्पोर्ट केल्यानंतर या ठिकाणी फर्स्ट रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आणि कॉपी इफेक्ट्स म्हणायचं आहे. पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा आपला बिटमार्क या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहिल्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आणि या ठिकाणी पेस्ट इफेक्ट म्हणायचं आहे. अशा प्रकारे इफेक्ट त्याला लागलेला तुम्हाला दिसेल. नंतर बॅक घ्यायचं आहे. पुन्हा बॅक घेतल्यानंतर तुम्ही आपल्या सेक इफेक्टमध्ये पुन्हा यायचं. या ठिकाणी दुसऱ्या रेक्टँगलवरती क्लिक करायचा. इफेक्ट याचा कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर हे दोन्ही जे काही तुम्हाला या ठिकाणी रेक्टँगल दिले असतील ते या ठिकाणी अशा प्रकारे कॉपी टू लेयर्स म्हणायचं आहे. पुन्हा बॅक घ्यायचं आहे. पुन्हा आपल्या बिटमार्कमध्ये तुम्हाला यायचं आहे. नंतर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आहे. या इमेजवरती क्लिक करून हा इफेक्ट त्याला पेस्ट करायचा. अशा प्रकारे इफेक्ट त्याला लागलेला दिसून जाईल. त्यानंतर फर्स्ट लिहायचा, या प्लसवरती क्लिक करायचं. या ठिकाणी पेस्ट ऑफ टू लेयर्स म्हणायचं आहे. अशा प्रकारे HDR इफेक्ट लागलेला तुम्हाला दिसून जाईल. नंतर तुम्हाला या ठिकाणी ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इमेज मीडियामध्ये जायचं आहे. तुम्हाला मी मटेरियलमध्ये एक PNG दिली असेल, ती PNG तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायची. तर अशा प्रकारे ती PNG असेल तिला ॲड करून घ्यायची. अशा प्रकारे त्याला झूम इन करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सेट करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा लोगो वगैरे तुम्हाला जर ॲड करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी लोगोवरती क्लिक करायचं आणि एडिट करून घ्यायचं. अशा प्रकारे मला सेव्ह करायचं वरती शेअरच्या ॲपवरती क्लिक करायचं. खाली एक फोटो बनायचा. तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड सुरू होईल. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.